उन्हाळा चालू झालाय आणि मला ना घरी आईस्क्रीम बनवायची होती. तशी मी फर्स्ट टाइमच बनवत होते, त्यामुळे आयडिया नव्हती की कशी बनेल. आणि जे काही सामान होतं ना घरी त्याच्यातच बनवणार होते. तर माझ्याकडे व्हॅनिला फ्लेवरची ना कस्टर्ड पावडर होती. तीच ना थंड दुधामध्ये बनवून घेऊन ना गरम दुधामध्ये टाकली आणि ते सगळं ना चांगलं घट्ट होईपर्यंत ना शिजवून दिलं. त्यानंतर गॅस बंद करून ना थंड व्हायला ठेवलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर आणि थंड झालेलं कस्टर्डचं दूध मिक्सरला चांगलं फिरवून ना त्याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतली. तशी साखर ना मी शिजवताना टाकायला विसरले होते, म्हणूनच नंतर टाकली. काय नाही होत, चालतंय सगळं. नंतर ना माझ्याकडे फ्रेश क्रीम होती, ती सुद्धा टाकली आणि कंडेन्स मिल्क सुद्धा. आता हे सगळं सुद्धा ना चांगलं मिक्स करून घेतलं. तशा एवढ्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये ऍड करत होते. मला टेन्शन आलं होतं की बनल की नाही, पण ट्राय केल्याशिवाय कसं समजेल म्हणून रिस्क घेतली होती. याच्यामध्ये ना थोडेसे बदाम कट करून आणि टुटी फ्रुटी सुद्धा टाकून घेतली होती. आणि हे सगळं बनवलेलं मिश्रण ना एका एअरटाईट डब्यामध्ये ना काढून घेतलं. आता माझ्याकडे तर अशा टाईपचाच डबा होता, म्हटलं मी ना त्याच्यासोबतच काम चालवलं. एकदम टाईट असं झाकण लावलं, कारण आता वरी ठेवणार आहे फ्रीज मध्ये बर्फ वगैरे व्हायचा म्हणूनच. आता सगळं ओके होतं, मग फ्रीज मध्ये ना म्हटलं डबा ठेवून द्यावा. तसं हे आईस्क्रीम 7 ते 8 तासामध्ये ना सेट होऊन जातं. पण हे सगळं मी ना रात्री केलेलं होतं. म्हटलं आता उद्या डायरेक्ट ना दुपारी त्याचं अनबॉक्सिंग करू. काही का रिझल्ट येईना. मग दुसऱ्या दिवशी ना फ्रीज मधून डबा काढून घेतला आणि ओपन करताना एकच टेन्शन होतं की कसं झालं आईस्क्रीम आणि कसं नाही. सेट तर एक नंबर झालेलं होतं, पण टेस्ट माहित नव्हती. म्हटलं टेस्ट करून घेतली तर बापरे, एवढं मस्त आईस्क्रीम झालं होतं ना, आणि ते पण ना कमी सामानामध्ये. त्यामुळे आता ह्या उन्हाळ्यात ना विकतचं आईस्क्रीम आणणं बंद.